आणि आता बातमी आहे ती राष्ट्रवादी संदर्भात। बाप लेकीला सोडून अजित पवारांसोबत चला, राष्ट्रवादीकडून पवार गटाच्या खासदारांना असा प्रस्ताव होता अशी माहिती सूत्रांकडून मिळते। हिवाळी अधिवेशनाच्या वेळी सुनील तटकरे यांनी हा प्रस्ताव दिला होता अशी माहिती सूत्रांकडून मिळते। सुप्रिया सुळे सोडून इतर सर्व खासदारांना हा प्रस्ताव होता अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। बाप लेकीला सोडून अजित पवारांसोबत चला असा प्रस्ताव पवारांच्या खासदारांना दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली। तर दिल्लीमध्ये संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना तटकरेंनी हा प्रस्ताव दिला होता। प्रस्तावावर सुप्रिया सुळे तटकरेंवर संतापल्याची ही माहिती आहे। तर सुप्रिया सुळेंनी प्रफुल्ल पटेल यांना फोन करून या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे। असा विचार येतोच कसा असं म्हणत सुप्रिया सुळेंनी तटकरेंबाबत पटेलांकडे नाराजी व्यक्त केली आहे। अजित पवारांसोबत जाण्याचा प्रस्ताव शरद पवारांच्या खासदारांनी फेटाळल्याची ही माहिती आहे। तर सुनील तटकरेंनी दिलेल्या प्रस्तावामुळे शरद पवार गटात नाराजी असल्याची ही चर्चा आहे। दरम्यान आम्हाला तटकरेंकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं खासदार अमर काळेंनी स्पष्टीकरण दिलं। आम्हाला ऑफर मिळालेली नाही, आमच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही असं निलेश लंकेंनी सुद्धा म्हटलं। अशा पद्धतीचा कुठला संपर्क शरद पवारांच्या अजितदादांच्या राष्ट्रवादीकडनं माझ्याकडे कधी करण्यात आलेला नाही। अजितदादांकडनं कुठल्याच पद्धतीचा संपर्क आमच्यासोबत करण्यात आलेला नाही। या बातमीमध्ये कुठलाही 1% सुद्धा तथ्य नाही। आमच्याशी असा कुठल्याही प्रकारे मी असो किंवा आमच्या इतर खासदारांशी चर्चा झालेली नाही। तर बाप लेकीला सोडा आणि आमच्याकडे या असं संसदेत तटकरे आमच्या खासदारांना म्हणाले असं आव्हाडांनी सांगितलं। सर्व खासदार शरद पवारांच्या पाठीशी असल्याचं अनिल देशमुखांनी सांगितलंय। सुनील तटकरे यांनी कसं आमच्या खासदारांना बोलवलं असतं आणि सांगितलं असतं माईल बापाला आणि मुलीला राहू दे बाजूला, तुम्ही या। तटकरेंचीच इच्छा नसेल कदाचित। आमच्या पक्षातील जे खासदार आहेत त्यांना कोणी संपर्क करण्याचा प्रश्न येत नाही। सर्व खासदार माननीय पवार साहेबांच्या पाठीमागे आहेत, एक दिलाने आहेत। तर अजित पवार काही बोलले, तटकरेंनी ऑफर दिल्याची माहिती आहे, बाकी या संदर्भात मला काहीही माहित नसल्याचं रोहित पवारांनी यावर म्हटलं। शिवाय जोपर्यंत शरद पवारांचे खासदार फुटत नाहीत तोपर्यंत तटकरेंना मंत्रिपद नाही, म्हणूनच हा प्रयत्न केला जात असल्याचं राऊतांनी म्हटलं। अभी स्टेटमेंट कौन दे रहा है तो तटकरे साहब दे रहे हैं। तो अभी हमारा लोगों का ऐसा कहना है कि वो जो पक्ष है उसके प्रमुख अजित दादा है, लेकिन अगर आप डिटेल में जाओ तो ऐसा पता चल रहा है कि उस पक्ष में तटकरे साहब का ज्यादा चलता है। जोपर्यंत खासदार फुटत नाहीत, पवार साहेबांचे खासदार फोडले जात नाहीत तोपर्यंत अजित पवार गटाला केंद्रामध्ये मंत्रिपद मिळणार नाही आणि हे मंत्रिपद प्रफुल्ल पटेल यांना हवं आहे।